राज्यातल्या 29 पैकी 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने, तर पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये फिसकटलं। मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप आणि सेना एकत्र। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची ही साथ। नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। पक्षातील बंडखोरी क्षमवण्याचं ठाकरे बंधूंसमोर आव्हान। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आणखी एक बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 197 ची जागा मनसेला गेली, त्यामुळे ठाकरेंच्या पदाधिकारी श्रावणी देसाई यांचा अपक्ष अर्ज। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी। 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत। आता बंडोबांना थंड करण्याचं सर्व पक्षांना आव्हान। तिकीट नाकारलं, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये नाराजीचा सूर। महिला पदाधिकारी ओक्साबोक्सी रडली। अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून एबी फॉर्म मिळावा, यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचा गेट तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटले जात आहेत, असाही केला आरोप। जागा 122 आणि इच्छुकांची संख्या जास्त, त्यामुळे गोंधळ। 80% जुन्या कार्यकर्त्यांना संधी। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती। राडा प्रकरणी चौकशी करून कारवाईचा इशारा। नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यानं कार्यालयातील टीव्ही फोडले। उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखावर अन्याय केला। विजय इंदलकर यांना तिकीट नाकारलं, त्यामुळे फायर आजी थेट मातोश्रीत। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 6व्यांदा उमेदवारी का दिली, असा सवाल। तिकीट नाकारल्यानं पुण्यासह अमरावतीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले। कसबा पेठेत बॅनर ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी फाडला। शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा वाद आणि धक्काबुक्की। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजकीय पाठबळ। बंडू आंदेकर टोळीतल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी। कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीलाही तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेत एकाच प्रभागातून 2 उमेदवार। शिवडी प्रभाग क्रमांक 204 मधून अरुण दळवी, तर माजी नगरसेवक अनिल कोकळे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। माघार कोण घेणार, याकडे लक्ष। मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा। आज सकाळीच अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। प्रभाग क्रमांक 22 मधून जावेद पठाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळालेलं तिकीट।